भडगाव तालुक्यातील गिरड येथील शेतकरी शरद पाटील यांनी गिरड शेत शिवारातील त्यांच्या शेतात कपाशी या पिकाचा पीक पेरा केला होता। यातील राशी 659 BG2च्या कपाशीचे बियाणे हे बोगस निघून झिरो उत्पन्न येऊन मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप शेतकरी शरद पाटील यांनी केला असून हे सर्व निदर्शनास येताच त्यांनी संबंधित कृषी सेवा केंद्र संचालक, बियाणे कंपनीचे प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधून सविस्तर माहिती दिली। त्यांच्याकडून त्यांना उडाउडीची उत्तरे मिळू लागल्याने त्यांनी दिनांक 25 ऑक्टोबर रोजी तालुका कृषी अधिकारी भडगाव यांना लेखी स्वरूपात बोगस बियाणेबाबत माहिती देऊन पंचनामा होऊन झालेल्या नुकसान भरपाई मिळावी असे निवेदन दिले। कंपनीचे प्रतिनिधी तसेच पंचनाम्यासाठीचे अधिकारी कर्मचारी शेतापर्यंत येऊन देखील आजपर्यंत कुठलीही कारवाई व भरपाई न मिळाल्याने कुठलीही कारवाई देखील न झाल्याने तसेच भडगाव कृषी विभागामार्फत झालेल्या पंचनाम्याचे एकही कागदपत्र शेतकऱ्यास अद्यापर्यंत देण्यात न आल्याने नुकसान भरपाईसाठीची देखील कोणतीही शाश्वती मिळत नसल्याने या शेतकऱ्यासमोर आर्थिक संकट येऊन ठेपले आहे। तात्काळ संबंधित कृषी सेवा केंद्र व बियाणे कंपनीवर कारवाई होऊन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी शरद पाटील यांनी आज दिनांक 15 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता केली आहे। भडगाव तालुक्यातील आपण गिरड येथे आलो आहोत। आपल्या समोर शेतकरी आहेत, त्यांचं शेतामध्ये काही उत्पन्नात नुकसान झालेलं आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। साहेब, नेमकं काय झालेलं आहे आपल्या शेतामध्ये, काय अडचण काय? माझं नाव शरद पाटील। मी 659च्या 5 ते 7 बॅगा लावलेल्या होत्या। परत सुरुवातपासून मी म्हणजे 3-3.5 लाख रुपये खर्च करून आतापर्यंत मला 1 रुपयाचं उत्पन्न आलेलं नाहीये। मी दुकानदारांकडे गेलो, कंपनीवाल्यांकडे गेलो, त्यांनी मला 2 महिने लाजव केली। परत त्यांनी लाजव केल्यानंतर काहीच मला त्यांचा काही रिस्पॉन्स भेटला नाही। तळापासून तर शेंड्यापर्यंत काहीच माल नाहीये, बोंड पण लागले नाही, काहीच लागले नाहीये। परत मग त्यांनी मला लाजव केल्यानंतर मी कृषी अधिकारी आहे, परत तहसील ऑफिस, पंचायत समिती ऑफिस, जिल्हा ऑफिस, प्रांत ऑफिस यांना सर्वांना, कलेक्टर ऑफिस यांना सर्वांना अर्ज दिलेले, पण त्यांच्यानुसार कृषी ऑफिसचा पंचनामा झाला, नंतर जिल्हा ऑफिसचा पंचनामा झाला। आतापर्यंत मला कुठलेही कागदपत्र वगैरे त्यांनी मला काहीच दिलेले नाहीये। मी त्यांच्याकडे रोज 2-4 दिवस आडे जातोय कृषी ऑफिसला, पण आतापर्यंत त्यांनी मला काहीच असं रिपोर्ट दिला नाही, येईल बा असं। परत दुकानदारांना, त्यांना आणि कंपनीवाल्यांना बोललो की तुम्ही जे बियाणं म्हणजे तुमच्याकडे जे होईल आम्ही कृषी अधिकारी वगैरे सर्व, परत वकील वगैरे सर्व आम्ही विकत घेऊ शकतो बा, एवढी त्यांनी मला भाषा केली। परत हे बघा, तुम्ही सुरुवातीपासून मी म्हणजे आजपर्यंत माझं जे उत्पन्न खर्च झालंय 3-3.5 लाख रुपये, ते सुद्धा माझं निघण्याची अपेक्षा नाही आहे। मी दरवर्षी प्रत्येक वर्षी 5 ते 7 लाखाचं उत्पन्न मी या शेतात घेतो, मला आजपर्यंत काहीच भेटले नाहीये। प्रत्येक गावातले प्रत्येक शेतकरी आणून शेतात माल बघितलाय, प्रत्येकाने मान्य केलेलं आहे की माझ्या शेतात काहीच नाही, आजपर्यंत एकही बोंड मला उत्पन्न आलेले नाही। तुमची आता मागणी काय? माझी मागणी एवढीच आहे की माझं उठणं बटणं माझ्या सर्व शेतीवर आहे, की त्यांनी माझी जी कंपनी आणि दुकानदारांनी यांनी माझी भरपाई द्यावी। राशीच्या आदर्श कृषी केंद्राकडून बियाणं घेतलेलं आहे, त्यांनी सुद्धा माझी भरपाई द्यावी। परत कंपनीने माझे हे करावं, नुकसान भरपाई मिळावी मागणी। नुकसान हे बघा, माझं जेवढा खर्च झालेला आहे आणि कृषी ऑफिस त्यांच्याकडे गेलो की त्यांनी मला आजपर्यंत कुठलेही कागदपत्र मला काही दिलं नाहीये, पंचनामा करून सुद्धा तुम्हाला टाळाटाळ केली जाते। मला आर्थिक नुकसान मोठं झालंय। माझं उठणं बटणं फक्त शेतीवरच आहे, दुसरं काहीच नाहीये। आर्थिक संकट आलंय। माझं ते नाही झालं तर मला पुढे पर्याय काय? माझं मुलाबाळांचं शिक्षण वगैरे, मला आत्महत्याशिवाय काही पर्याय नाही, तर मग उपोषणाला बसावं लागेल आदर्श कृषी केंद्राच्या समोर। आपण उपोषणाला इशारा देत आहे? हो, उपोषणाला बसावं लागेल भाऊसाहेब। मला सर्व केलेलं आहे, तक्रार लेखी अर्ज सर्व केलेलं आहे, सर्व दिलेलं आहे त्यांनी। म्हणजे तक्रार द्यायच्या अगोदर 2 महिने दुकानदार, कंपनीकडे, त्यांच्याकडे मी सर्वांकडे गेलो, त्यांनी लाजव केली, मला फिरव केलं कधीपर्यंत। नंतर एक आदर्श माणसाने मला सल्ला दिला की तुम्ही लेखी अर्ज द्या, त्यापर्यंत तुमचं कुठलंही काहीच कागदपत्र काहीच आजपर्यंत सुद्धा काही मिळालं नाही। हो, आम्ही आमच्या माध्यमातून हे वरिष्ठांपर्यंत पोहोचवणारच आहे। आपल्याला नुकसान भरपाई मिळावी हीच अपेक्षा आहे, आपण व्यक्त करतो। बरोबर, धन्यवाद।
आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.